नमस्कार. मी गोविंद कोपनर, ग्रामपंचायत सदस्य, सावरगाव नसरत, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. आणि आज मी तुमच्याशी सगळ्यात महत्त्वाच्या एका विषयावरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तर आभाळ फाटलं, उरात साठलं आणि डोळ्यात दाटलं पाणी, अशी अवस्था काहीशी ग्रामीण भागाची आणि ग्रामीण भागातल्या जनतेची म्हणण्यापेक्षा सर्व जनतेची झालेली आहे. लॉकडाऊनच्या या काळामध्ये कुठलेही स्रोत उपलब्ध नाहीत, 4 पैसे मिळवण्याचे स्रोत उपलब्ध नाहीत. ज्यांच्या जमिनी आहेत, ज्यांना मातीमध्ये बी टाकून ते उगवून 4 पैसे मिळवू शकतात, पोटा पाण्याचे प्रश्न त्यांचे भागू शकतात, परंतु नुसतं पोटा पाण्यावरती नाही काय, अर्थप्राप्ती, पैशाची प्राप्ती झालीच पाहिजे. आज लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा लोक घराच्या बाहेर पडतायत, व्यवसाय करण्यासाठी धडपडतायत, काम मिळेल का याची चाचपणी करतायत. म्हणजे जीवापेक्षाही जास्त पोटा पाण्याचे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले. लॉकडाऊनचा दिवसेंदिवस लॉकडाऊन वाढत आहे. मग अशा काळामध्ये किंबहुना इतरही काळामध्ये रोजगाराची उपलब्धता निर्माण होऊ शकते का? तर याचं उत्तर आहे नक्कीच, रोजगाराची उपलब्धता होऊ शकते. ग्रामीण भागातल्या जनतेला जर स्वतःचा आणि त्यासोबत गावाचा विकास जर घडून आणायचा असेल आणि गावाला सुद्धा एक आदर्श गावाकडे जर पाऊल उचलायचं असेल, आपलं गाव, आपली माती, आपली माणसं ही जर समृद्ध करायची असतील, तर रोजगार, राष्ट्रीय रोजगार हमी योजनेसारखी दुसरी योजना या जगामध्ये नाही, असं मला अभिमानानं सांगावं वाटतं. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पोटा पाण्याचे प्रश्न मिटतात आणि गावासाठी आपण काहीतरी करू शकतो याचा एक आत्मविश्वास तुमच्या आमच्यापर्यंत सामान्य माणसामध्ये वाढायला सुरुवात होते. आज एवढ्या काही ग्रामपंचायती आहेत आणि या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा विकास व्हावा म्हणून ही यंत्रणा तयार झाली. वसंतराव नाईकांच्या काळामध्ये या प्रशासनात ग्रामपंचायत संदर्भामध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संदर्भामध्ये एक समिती महाराष्ट्र सरकारने त्यावेळेस केली आणि त्याच्यामधून ग्रामपंचायत 3 स्तर खूप महत्वाचे मानले गेले. एक वरिष्ठ स्तर आहे जिल्हा परिषद, त्यानंतर पंचायत समिती आणि त्यानंतर ग्रामपंचायत. परंतु ग्रामपंचायत ही निधी अभावी, कामाअभावी पाठीमागे पडत असल्या कारणाने आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या नंतर जे स्वर्गीय वसंतरावजी नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून लाभले, त्यांनी मात्र 1976-77 साली जो खूप असा सुंदर कायदा किंवा एक अधिनियम पारित केला, ज्याचं नाव होतं महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977. आणि ही योजना महाराष्ट्र सरकारने खूप चांगल्या पद्धतीने राबवली. त्याच्यासाठी पागे समितीचं नियोजन करण्यात आलं होतं आणि या समितीने सांगितले की ग्रामीण भागातल्या जनतेला जर स्वतःचे आर्थिक प्रश्न आणि ग्रामीण भागाचा जर विकास करून घ्यायचा असेल तर ही योजना कामास येऊ शकते. आणि याचीच अंमलबजावणी 1983 साली PV नरसिंह राव जे काही पंतप्रधान होते त्यांनी सुद्धा राबवण्याचा प्रयत्न केला. परंतु याला मात्र कायद्याची प्राप्ती होण्यासाठी 2005 हे साल उजाडलं आणि 2005 साली महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा 2005 या नावाने जो कायदा पारित झाला, डॉक्टर मनमोहन सिंग त्यावेळेसचे पंतप्रधान होते आणि तेव्हा या भारताला म्हणण्यापेक्षा ग्रामीण भागाला एक प्रकारचं वैभव प्राप्त झालं आणि मग या योजनेच्या माध्यमातून मागेल त्याला काम अशा पद्धतीनं ही योजना राबवण्यात आली. मग या योजनेमध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या, काही दोष निर्माण झाले, त्याची सविस्तर चर्चा आपण करणारच आहोत. तत्पूर्वी ही राष्ट्रीय रोजगार हमी योजना, जी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, मनरेगा आपण ह्या नावाने तिला ओळखत असतो, तर ही जी काही योजना आहे तर महात्मा गांधींच्याच नावाने का? तर महात्मा गांधींनी जो काही विकासाचा जो पाया सांगितला होता तो खेडे सांगितला होता. खेड्यामधूनच देशाचा विकास शक्य आहे. जर देशाचा विकास नसेल तर खेड्याचा विकास नसेल तर देशाचा विकास हा अशक्य आहे. हा जो काही दृष्टिकोन महात्मा गांधींनी राबवला होता, मांडला होता आणि म्हणूनच त्यांनी सगळ्या लोकांना आवाहन केलं होतं, तुम्ही शहराकडे जाण्यापेक्षा तुम्ही खेड्याकडे परत चला, खेड्याकडे चला. हा जो काही बॅक टू विलेज हा जो काही मूलमंत्र त्यांनी आम्हाला दिला होता, हा मूलमंत्र आजही आपल्या तुमच्या कामासाठी येतोय. कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातल्या जनतेला
लॉकडाऊनमध्ये स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, म्हणजे ग्रामीण भाग हा खूप महत्वाचा आहे. तर ग्रामीण भागाकडे ह्याचं कारण असं की शहराचा विकास करण्यापेक्षा जर ग्रामीण भागातल्या जनतेने जर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा ग्रामीण स्तरावर जर काम केलं तर नक्कीच त्यांचा विकास होऊ शकतो. हा दृष्टिकोन महात्मा गांधींचा होता आणि म्हणूनच या दृष्टिकोनाला सलाम करत या कायद्याचं नाव, महात्मा गांधी यांचं नाव या कायद्याला देण्यात आलं. मग या योजनेतून कोणकोणती कामं केली जातात, तर या योजनेमध्ये जर विचार केला तर खूप अशी कामं करता येऊ शकतात किंवा केली जातात. परंतु आता माझ्याकडे जी काही यादी मला मिळाली जवळपास 26 ते 27 अशी कामं आहेत की राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आपण ती करू शकतो. तत्पूर्वी थोडंसं की इतिहासाच्या बाबतीत की 2005 साली तो कायदा पारित झाला. हा कायद्याला संविधानामधलं कोणतं कलम लागू होतं, तर याला संविधानामधलं अनुच्छेद 16, कलम म्हणता येणार नाही, अनुच्छेद 16, त्यानंतर अनुच्छेद 41 आणि अनुच्छेद 21. तर अनुच्छेद 16 संधीची समानता या तत्वाला अनुसरून आहे. हा मूलभूत अधिकार आहे की प्रत्येकाला आपलं काम हे मिळालंच पाहिजे आणि त्याला जीवन जगण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे हे. त्यानंतर अनुच्छेद 21 हा जीविताचा अधिकार आहे, म्हणजे जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी उपलब्ध असतात, जे काही वैयक्तिक स्वातंत्र्य असेल, जे काही निसर्गानं आम्हाला बहाल केलेत, ती सगळी स्वातंत्र्य अनुच्छेद 21 नुसार आणि 41 नुसार आपल्याला कामाची जे उपलब्ध असेल, तर ह्या सगळ्यांशी ती सुसंगत आहे आणि यालाच संविधानाशी धरूनच हा कायदा या ठिकाणी पारित करण्यात आला आहे. तर या कायद्याच्या माध्यमातून खूप अशी कामं करता येऊ शकतात. मग ह्याची कशा पद्धतीने रोजगार हमी योजना राबवली जाते, तत्पूर्वी रोजगार हमी योजनेतून होणाऱ्या कोणकोणत्या कामांची यादी आपल्या पुढे मी मांडू इच्छितो. तर वृक्ष लागवड, त्यानंतर पांदन रस्ते, अंगणवाडीचं बांधकाम, एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये जर समजा बाजार उभा करायचा असेल, सार्वजनिक बाजार उपलब्ध करून द्यायचा असेल, तर भाजीपालासाठी किंवा इतर सुविधेसाठी जे काही बांधकाम असतील ही सुद्धा बांधकामं या रोजगार हमी योजनेतून आपल्याला पूर्ण करून घेता येतात. त्यानंतर सार्वजनिक विहिरी हा महत्वाचा प्रश्न आहे, कारण 2024 पर्यंत प्रत्येक गावासाठी एक पाण्याचा मूलभूत स्रोत निर्माण करून द्यायचा आहे. मग विहिरीच्या माध्यमातून तो उपलब्ध होऊ शकतो. म्हणून गावागावामध्ये खेड्याखेड्यापर्यंत 2024 पर्यंत प्रत्येक लोकांच्या घरादारापर्यंत पाणी पोहोचवण्याचा जो काही संकल्प केंद्र सरकारने राबवलेला आहे तो संकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. मग ही जी काही सार्वजनिक विहीर आहे ही सुद्धा राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पूर्ण करता येऊ शकते. त्यानंतर सार्वजनिक शौचालय आहेत, संडास बाथरूमची कामं असतील, त्यानंतर सार्वजनिक शोषखड्डे, सीसी रस्ते, सिमेंट रस्ते, त्यानंतर सिमेंट नाल्याचं बांधकाम, त्यानंतर तलावातील म्हणजे गावाशेजारी तलाव असेल तर त्याचा दर वर्षाला जर आपण गाळ काढला तर त्यातून पैसे उपलब्ध होऊ शकतात आणि गावामध्ये शासनाचा निधी येऊ शकतो. जर ते काम समजा 10 लाखाचं असेल तर वर्षाकाठी किंवा 3-4 महिन्यामध्ये 10 लाख आपण आपल्या गावामध्ये उपलब्ध करू शकतो. आणि त्याचं जर वाटप चांगल्या पद्धतीनं काम जर प्रत्यक्ष रीतीनं जर लोकांनी केलं तर ते 10 लाख प्रत्येकाच्या चुलीपर्यंत जाऊ शकतात, पोटापाण्याचे प्रश्न मिटू शकतात. म्हणजे एकतर पैसेही मिळतात आणि गाव कोणातरी चांगल्या पद्धतीनं पुढे येतं, म्हणजे गावाला सन्मानही प्राप्त होऊ शकतो. ही अशा पद्धतीच्या ह्या योजना आहेत. त्यानंतर क्रीडांगण तयार करणे, गाव पातळीवरती क्रीडांगण आहे, त्यानंतर उद्यानाची निर्मिती आहे, त्यानंतर स्मशानभूमीचं सुशोभीकरण आहे, रोपवाटिका आहेत, म्हणजे गावस्तरावरती ग्रामपंचायतीने जर रोपवाटिका निर्माण केल्या, उपलब्ध करून दिल्या तर त्याचाच वापर आपल्याला मान्सूनच्या काळामध्ये किंवा पावसाळ्याच्या काळामध्ये झाडं लावून झाडे वाढवा किंवा झाडे जगवा ही जी काही संकल्पना आहे ती आपण राबवू शकतो, जी की खूप महत्वाची बनत चाललेली आहे. त्यानंतर भूमिगत बंधारे, त्यानंतर मातीचे नाला बांध असतील तर आपण नाला बंडिंग वगैरे असं आपण बऱ्याच वेळा म्हणत असतो. त्यानंतर कॉन्क्रीटचे नाला बंडिंगची कामं असतील, गॅबियनचे बंधारे असतील, त्यानंतर सार्वजनिक शेततळ असेल, म्हणजे सार्वजनिक तलावातला तर गाळ तर काढायचं आहे, तलावातले गाळ तर काढायचे आहेत, पण सार्वजनिक शेततळे हे सुद्धा आपण तिथं त्यातून हे करू शकतो. त्यानंतर पेव्हिंगचे ब्लॉक आहेत, त्यानंतर ग्रामपंचायत भवन उभा करायचंय, ग्रामपंचायतीचं कार्यालय हे सुद्धा त्याच्यातच येतं. राजीव गांधी भवन निर्माण करायचंय, ते सुद्धा रोजगार हमी योजनेमधूनच होतात ती कामं. त्यानंतर सार्वजनिक शोषखड्डे आहेत, त्यानंतर गुरे प्रतिबंधक चर आहेत, म्हणजे गुरांसाठी एक चर असे खणणे की जेणेकरून गुरं ही बाहेर गेली नाही पाहिजेत किंवा म्हणजे गुरांची व्यवस्था व्हावी आणि चराईबंदीच्या माध्यमातून हे काम करतात. म्हणजे चराईबंदी जसं की राळेगण सिद्धीमध्ये चराईबंदी केली, गुरांना चराईबंदी, कारण गुरांना जर आपण मोकळं चरायला जर सोडलं तर हे पिकाचंही नुकसान करतात, त्यानंतर ज्या काही उपजत जाती परिसरामध्ये आहे त्यांचं पण नुकसान करतात त्या संदर्भात. त्यानंतर किचन शेड, अंगणवाडी किंवा शाळेमधले किचन शेड असतील ते, त्यानंतर अनघड दगडी बांध किंवा त्यानंतर किचन शेडच्या बाबतीत एखादं मंदिर असेल तिथं एखादं किचन उभा करायचं असेल तर ही सुद्धा कामं त्याच्यामधून. त्यानंतर ढाळीचे बांध, सलग समतल चर, अशी कामं आपण या ठिकाणी करू शकतो. ही सगळी कामं सार्वजनिक स्तरावरती आहेत.
परंतु जर आपल्याला वैयक्तिक कामं करून घ्यायची असेल तर ही सुद्धा रोजगार हमी योजनेतून कामं करता येऊ शकतात का? तर ही सुद्धा आता रोजगार हमी योजनेतून ती कामं करता येऊ शकतात, वैयक्तिक लाभाची असणारी कामं. जसं की आता जी अलीकडे ग्राम समृद्धी योजना म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावावरती जी काही योजना चालू झाली आहे, शरद पवार ग्राम समृद्धी योजना, तर त्यांच्या नावावरती ही योजना खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि ही सुद्धा आता रोजगार हमी योजनेला जोडलेली आहे. तर याच्यामधून पक्का गोठ्याची जर बांधणी करायची असेल तर त्यासाठी जसं की गाव पातळीवरती गोठ्यासाठी म्हणजे ग्रामपंचायतीला कमीत कमी 4 ते किंवा जास्तीत जास्त 5 गोठे देण्याची जी काही प्रथा किंवा नियम पडला होता, एका ग्रामपंचायतीला 5 गोठे, तर आता हा नियम कॅन्सल करण्यात आलाय, रद्द करण्यात आलाय. आता मागील त्याला हे काम मिळू शकतं अशा पद्धतीची तरतूद शरद पवार ग्राम समृद्धी योजनेमध्ये मांडलेली आहे आणि ही सुद्धा कामं आपल्याला रोजगार हमी योजनेतून करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी 77,188 रुपये त्याचे ते अंदाजित खर्च आहे. त्यानंतर शेळी पालनाचा जे काही शेड आहे त्यासाठी 49,284 रुपये ही सुद्धा आपल्याला या योजनेच्या माध्यमातून करता येऊ शकतं. कुक्कुट पालनाचे शेड असतील 49,760 रुपयाचे. त्यानंतर कंपोस्ट खत तयार करणं असेल म्हणजे खत तयार करायचं, शेणखत तयार करायचं किंवा इतर कचरा टाकून आपण ते खत तयार करू शकतो. तर हे जे काही कंपोस्ट खत आहेत तर हे 10,534 रुपये याच्यामधून सुद्धा आपल्याला उपलब्ध करून देता येऊ शकतात आणि ही कामं आपल्याला रोजगार हमी योजनेतून सुद्धा पूर्ण करून घेऊ शकतात आणि रोजगाराचे प्रश्न आपण मिटवू शकतो. तर त्यामध्ये अकुशल आणि कुशल अशा पद्धतीने सुद्धा आता कामाला मंजुरी देण्यात आली आहे. म्हणजे निव्वळ लोकांच्याच ह्याच्यावरती कामं नाहीत, तर त्याला कुशल कामगार म्हणजे एखाद्या वेळेस आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक सुद्धा करून ही कामं कंत्राट पद्धतीने सुद्धा कामं रोजगार हमी योजनेमध्ये करता येऊ शकतात. जसं की त्याच्यामध्ये कुशल आणि अकुशल असा एक प्रकार आहे. कुशल म्हणजे ज्यांच्याकडे पुरावा आहे, ज्यांनी शैक्षणिक असे कुठेतरी पात्रता पूर्ण केली आहे आणि त्याच्याकडे असा पुरावा आहे की तो त्या कामामधला तो कुशल असा आहे किंवा त्याला निष्णात असं तो काम करू शकतो. आणि अकुशल म्हणजे जसं की मजूर आहे, त्यानं कुठेही जाऊन शिक्षण घेतलेलं नसतं, की त्यानंतर शेतकरी आहे, ही जी गट कामगार आहेत तर ही अकुशल कामगारामध्ये येतात. आणि जी काही डिग्री असणारे किंवा एखादे तसे तर सगळेच कामगार आहेत. रोजीरोटीचा सवाल रोजचाच आहे, कधी फाटका तर कधी फाटका बाहेर आहे. कामगार आहे मी तळपती तलवार आहे. ते जे काही केशवसुद्धांनी सांगितलं की या जगामध्ये सगळी माणसं कामगारच आहेत. काही जण ऑफिसमध्ये बसून काम करतात, काही उन्हामध्ये राबून काम करतात, तेही कामगार आणि ऑफिसमध्ये बसून काम करणारे कामगार, मीही कामगार. आता तुम्ही ऐकताय हे सगळं, तुम्ही सुद्धा कामगार. म्हणजे जग हे सगळं कामगारांचंच आहे. परंतु कामगारांच्या मानगुटीवरती जे भांडवलदार जे लोक तयार झाले आहेत तर रोजगार हमी योजनेतून हे सुद्धा काम घडलेलं आहे. म्हणजे हे चुकीचं काम घडलेलं आहे की याच्यामधून पैसे गुंतवणारे वेगळेच आणि वेगळ्या पद्धतीनं याच्यामध्ये दोष आहेत, त्याच्यावरती नंतर आपण चर्चा करणारच आहोत. परंतु ही सगळी कामं आपल्याला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करता येऊ शकतात. आता तिसरा प्रश्न या अनुषंगाने निर्माण होतो की रोजगार हमी योजनेत किती लाखापर्यंत आपण कामाची मागणी करू शकतो. तर जास्तीत जास्त आपण 25 लाखापर्यंत काम, एक काम 25 लाखापर्यंत आपण मागणी या निमित्तानं करू शकतो. परंतु आता मात्र सध्या 5 ते 12 लाखापर्यंतचीच कामं रोजगार हमी योजनेमध्ये केली जात आहेत. 25 लाखापर्यंत अजूनही काम कुठं झालेलं नाही किंवा अजून त्याला मान्यता तेवढी प्राप्त झाली नाही. परंतु 25 लाखापर्यंतची तरतूद या कायद्यामध्ये आहे. त्यानंतर हे जे काय आहे कुशल आणि अकुशल कामगारांचं तर 60-40 प्रमाणाने आपण हे पूर्ण करू शकतो. याच्याशी जास्त खोलामध्ये जाऊन जर सांगत बसलो तर कदाचित वेळ आपल्याला खूप जास्त लागणार आहे. तर ही सगळी कामं आपल्याला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आणि शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून आपण पूर्ण करून घेऊ शकतो. लोकांना रोजगाराची उपलब्धता निर्माण करून देऊ शकतो आणि लोकांच्या पोटापाण्याचे प्रश्न निर्माण होण्याऐवजी ते सोडवण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 100% पूर्ण जाऊ शकतो. ग्राम विकास हा राष्ट्र विकासाचा सगळ्यात महत्त्वाचा पाया आहे. ग्रामीण विकासाशिवाय राष्ट्राचा विकास अपूर्ण आहे, अशक्य आहे. म्हणून गावचा विकास जर करायचा असेल, मागील ते काम आपल्याला ज्या योजनेतून मिळतं ही जगातली सगळ्यात मोठी योजना, जी लोकांच्या पोटापाण्याचे प्रश्न निर्माण होण्याऐवजी ते प्रश्न मिटवू शकणारी एकमेव योजना जर कोणती असेल तर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायद्याच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ही एक जगातली सगळ्यात महत्त्वाची आणि देशातली सगळ्यात महत्त्वाची योजना आहे. आता तुम्ही विचार करताल की असं नेमकं केंद्र ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोलाचा वाटा कोणाचा आहे तर केंद्र सरकार, कारण केंद्र सरकार याच्यावरती जास्तीत जास्त निधी पुरवतं. आता जर तुम्हाला मी सांगितलं की महाराष्ट्राला एका वर्षामध्ये किती निधी केंद्राने पुरवला तर याचं उत्तर 2017-18 जर मी जर तुम्हाला म्हणजे त्याचा जर आराखडा जर दिला की किती पैसे केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं महाराष्ट्रासाठी खर्च केले तर 2,593.98
68 कोटी एवढे रुपये महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र राज्याला मिळाले आहेत रोजगार हमी योजनेतून. आता ही लोकांपर्यंत किती पोहोचली हा एक प्रश्नच आहे. त्याची कशा पद्धतीनं याच्यामध्ये लोकांनी खूप फायदा स्वतःचा करून घेतला आणि कामगारांना काम न मिळता, लोकांना काम न मिळता याच्यामध्ये कसा आपला फायदा, कशी अर्थप्राप्ती वेगळ्या मार्गाने करून घेतली त्याच्यावरती चर्चा आपण करणारच आहोत. परंतु ह्या माध्यमातून मग याच्यासाठी रोजगार हमी योजनेसाठी काय तरतूद आहे, तर कोणताही व्यक्ती गावातील श्रीमंत असो, गरीब असो, त्यानंतर कोणत्याही जाती धर्माचा असो, तर त्याला जर कामाची आवश्यकता असेल तर तो नमुना नंबर 1 आणि नमुना नंबर 4च्या माध्यमातून तो आपले काम मिळवून घेऊ शकतो. 15 दिवसाच्या आतमध्ये त्याला काम ही दिलंच पाहिजे. ज्या दिवशी त्याने नोंदणी केली त्याच्या 15 दिवसाच्या आत त्याला काम मिळालं पाहिजे. 15 दिवसाच्या नंतर जर त्याला काम मिळत नसेल तर त्याचा बेरोजगारी भत्ता म्हणून पंचायत समिती, गट विकास अधिकारी असतील किंवा ग्रामविकास अधिकारी असतील यांच्या पगारीतून तो देण्याचा प्रकार तरतूद या कायद्यामध्ये आहे. म्हणजे इतका महत्वाचा कायदा आहे. म्हणून हा सगळ्यात महत्वाचा भाग लक्षात असावा. त्यानंतर 15 दिवसाच्या आत जॉब कार्ड तयार झालं पाहिजे आणि हे कोण करून देणार, तर ग्रामपंचायतीच आपल्याला उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर नमुना नंबर 4 वरती आपण कामाची मागणी केल्यानंतर आपल्याला काम हे दिलंच पाहिजे. समजा 5 किलोमीटरच्या आत जर काम तुमचं असेल तर ठीक आहे, त्यासाठी काही अशी विशेष तरतूद नाही. म्हणजे जे काही मजुरी दर आहे तो तर मिळणारच आहे, परंतु 5 किलोमीटरच्या पलीकडे जर काम आपल्याला जर दिलं असेल, ऑफर केलेलं असेल, तर त्या कामासाठी जो काही प्रवास भत्ता आहे तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्या कामगारांना देण्याची तरतूद आहे. साहित्य वगैरे असतील तर ग्रामपंचायत यासाठी साहित्य उपलब्ध करून देऊ शकते, सगळ्या गोष्टी. आणि हे साहित्य उपलब्ध राज्य सरकार करून देत असतं. साहित्याच्या बाबतीचा खर्च हा राज्य सरकार देतं. तर बाकी मजुरीचा जो काही 100 दिवसाची जी काही गॅरंटी आहे की 100 दिवसाचा काही करून रोजगार लोकांना दिला जाईल, त्याच्यावरती जर समजा 100 दिवस काम नाही जरी झालं तरी 100 दिवसाचा रोजगार ही केंद्र सरकार त्यांच्या निधीतून देते. ही अशी तरतूद या कायद्याच्या माध्यमातून केली आहे. लक्षात घ्या, कायदा एक वेळेस तयार झाला ना की मग काही करून त्याची अंमलबजावणी ही करावीच लागते. आणि त्याच्यामध्ये जर दगाबाजी झाली किंवा ते काम जर व्यवस्थित नाही झालं, पारदर्शक नाही झालं, भ्रष्टाचार झाले, अफरातफर झाली, तर याला मात्र जबाबदार ते प्रशासन यंत्रणेतले सगळे अधिकारी असतील, त्यानंतर पदाधिकारी असतील, हे सगळे लोक त्याला जबाबदार असतील आणि त्यांना त्याची शिक्षेची तरतूद सुद्धा त्यांना ती शिक्षा भोगावीच लागेल. अशा पद्धतीचं हे कायद्याचं एक तत्व असतं. तर महाराष्ट्रामध्ये 1977 साली या अधिनियमाचे तुम्हाला सांगितलं की अधिनियम काढण्यात आला. 2005 साली देशानं कायदा तो स्वीकारला, तो अधिनियम स्वीकारला. म्हणजे महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनी तयार केलेली एक योजना, जसं की जे की आता फूड सिक्युरिटी वगैरे आलेला आहे, कायदा आलेला आहे की अन्न सुरक्षा विधेयक किंवा अन्न सुरक्षा कायदा जो तयार झालेला आहे. तर अन्न सुरक्षा हा कायदा पहिल्यांदा तामिळनाडू सरकारने जो काही शालेय पोषण आहार आहे तर त्याच्या माध्यमातून तामिळनाडूने दिला होता पहिल्यांदा. तर तामिळनाडूने म्हणजे लेकरे शाळा शिकली पाहिजेत आणि त्यांना लगेच त्या शाळेमध्ये जेवायला मिळालं तर कदाचित पोटाची भूक भागवण्यासाठी तर ते शाळेमध्ये येतील असा उद्देश ठेवून त्याच्यातून शिक्षण सुद्धा मुलांना देता येईल आणि देश साक्षर करता येईल. ही जी तरतूद तामिळनाडू सरकारनं मांडली होती, नंतर कालांतराने मात्र केंद्र सरकारने ती स्वीकारली आणि पूर्ण देशभर ही योजना लागू झाली, हा उपक्रम लागू झाला. तसाच महाराष्ट्र सरकारनं जो काही रोजगार हमी योजना उभा केली, पागे समिती नेमली आणि या पागे समितीनं सांगितलं की शक्य आहे भारतामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आपण अशा पद्धतीने काम केल्यानंतर लोकांचे रोजगाराचे प्रश्न मिटू शकतात. हे जे त्यांनी काम केलं तसंच काम भारत सरकारनं ते स्वीकारलं आणि त्याचं चक्क कायद्यामध्ये रूपांतर करण्यात आलं. तर रोजगार हमी योजनेमधून जे देशाचं महाराष्ट्राचं एक नेतृत्व पुढे आलेलं आहे, एक नेता तयार झाला ज्यांनी रोजगार हमी योजनेमध्ये काम केलं होतं, जे आपले स्वर्गीय R.R. पाटील, माजी गृहमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री यांनी जे काही खूप चांगल्या पद्धतीची कामं महाराष्ट्रामध्ये केली आणि अचानक ते आपल्यातून निघून गेले. परंतु या माणसाने सुद्धा रोजगार हमी योजनेमध्ये काम केलेलं आहे. म्हणजे ही योजना साधीसुधी नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर याच्यामधून आपण कितीही कामं मागू शकतो. मागेल त्याला शेततळ मिळू शकतं, फळ लागवड आहे, सिंचन विहीर आहे, ही सगळी कामं आपल्याला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पूर्ण करता येऊ शकतात. आता किती मजुरी मिळते, तर सध्या 210 ते 240 असा त्या ठिकाणावर तो ठरलेला एक दर आहे. कमीत कमी 210, जास्तीत 240. आणि त्यानंतर जर तुम्हाला 15 दिवसाच्या आतच तुमच्या खात्यावरती ते पैसे पडणार. जर 15 दिवसानंतर जर खात्यावरती जर पैसे पडले नसतील तर 0.05% जो काही त्याचा जो रेट आहे त्याला आपण विलंब दर म्हणजे तो त्या कामगारांना किंवा त्या मजुराला तो मिळणार, अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, एवढी सगळी कामं आहेत आणि याच्यामध्ये जॉब कार्डाचा असेल किंवा अधिक भार, जो काही खर्चाचा जो काही अधिक भार आहे ते राज्य शासन उचलतं आणि लोकांना जे काही पैसे मजुरी द्यायची आहे ते काम मात्र
केंद्र सरकार देतं. तर अशा पद्धतीने ही सगळ्यात महत्वाची योजना आहे. आता या योजनेला मंजुरी कधी घेतली जाते किंवा कशी घ्यावी लागते, तर याच्यामध्ये 15 ऑगस्ट या दिवशी वार्षिक आराखड्याला मंजुरी करून घ्यावी लागते, म्हणजे मंजूर करून घ्यावी. हे कोण करतं, तर माननीय सरपंच आहेत ग्रामपंचायतीमधील, त्यानंतर उपसरपंच असतील आणि सगळ्यात महत्वाचं ग्रामविकास अधिकाऱ्यांनी हे काम केलं पाहिजे. 15 ऑगस्टला ग्रामसभेच्या माध्यमातून पुढच्या वर्षी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कोणकोणती कामं आपल्याला करायची आहेत याची मंजुरी घेतल्याशिवाय हे आपल्याला काम करता येत नाही. म्हणून 15 ऑगस्ट हा दिवस खूप महत्वाचा आहे. या दिवशी मात्र ग्रामसभेच्या माध्यमातून आपण मंजुरी करून घेऊ शकतो. त्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्व कशाला आहे रोजगार हमी योजनेमध्ये, तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्व आहे ते नियोजन आणि अंमलबजावणी. ह्या दोन गोष्टीला खूप महत्व आहे. नियोजन कोण करतात, तर ग्रामविकास अधिकारी सरपंचांच्या सदस्यांच्या माहितीतून किंवा सदस्यांच्या मार्गदर्शनातून किंवा सदस्यांना सोबत घेऊन ग्रामविकास अधिकारी हे काम करू शकतात. त्यानंतर जे नियोजन हे ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे आणि सरपंचाकडे, तर त्याची अंमलबजावणी करत असताना ती कशा पद्धतीने करायची, तर पहिल्यांदा रोजगार हमी योजनेतील लोक तयार झाले पाहिजे, लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. सध्या रोजगार हमी योजनेमधील लोक काम करत नाहीत, तर मशीनच्या साह्याने बरीच कामं करून घेतली जातात. त्यामुळं मोजक्याच लोकांचा, मुठभर लोकांचा याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा होतो आणि गरीब जनता, देश म्हणजे एका बाजूने गरीबच राहून चाललाय आणि श्रीमंत हा श्रीमंतच होत चाललाय. ही जी काही दरी आहे ती मिटवण्याचा जो काही कायदा करण्यात आलाय तो रोजगार हमी योजनेचा कायदा आहे. आणि या कायद्याला तिलांजली देत ग्रामविकास अधिकारी असतील ग्रामपंचायतीचे, त्यानंतर सदस्य कोणी असतील किंवा गावातला एखादा पैसेवाला एखादा व्यक्ती असेल, तर अशीच लोक काय करतात, याचा पूर्णपणे फायदा उचलतात. किंवा पैसेवाली व्यक्ती म्हणण्यापेक्षा काही लोक एकत्र येऊन पैसे गुंतवतात आणि ते बरोबर कसे वसूल करून घ्यायचे ते आयडिया ते करून घेतात. ह्या लोकांच्या फक्त खात्यावरती पैसे पडतात. यांचा मोठेपणा एवढाच की आमच्या खात्यावरती पैसे पडतायत, बस. त्यानंतर त्यांना त्याच्यातला एकही रुपया मिळत नाही. ते सगळे पैसे ज्यांच्या घशात जायचे त्यांच्या घशात जातात, ज्यांच्या खिशात जायचे त्यांच्या खिशात जातात आणि पर्यायी जनतेला काम मिळत नाही. जनता कामा वाचून अलिप्त राहते, पैशा वाचून अलिप्त राहते आणि एका बाजूनं देशाचा विकास कसा होईल हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होऊ शकतो आणि निर्माण होत आहे. तर याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी तुम्हाला मुद्दाम मी जाणून बुजून ह्या सांगितल्या. तर कोणत्या दिवशी किंवा कोणत्या कालावधीमध्ये आपल्याला हे काम करून घेणं महत्वाचं ठरतं, तर जेव्हा पावसाळा आपल्याकडला संपवतो त्यानंतर आपण कामाला चांगल्या पद्धतीने सुरुवात करू शकतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं, लॉकडाऊनच्या काळामध्ये रोजगार हमी योजनेच्या कामाला बंदी नाही आहे. आता जो काही अर्थसंकल्प केंद्र सरकारने मांडला त्याच्यामध्ये रोजगार हमी योजनेसाठी भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे आणि गाव पातळीवरचा विकास करण्यासाठी रोजगार हमी योजनेला प्राधान्य देणं गरजेचं आहे. त्या सरपंचांनी, त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी, त्या ग्रामपंचायतच्या उपसरपंचांनी आणि त्या गावातला जो काही ग्रामपंचायत जो काही प्रशासकीय महत्वाचा अधिकारी आहे, ग्रामविकास अधिकारी असतील किंवा ग्रामसेवक असतील, यांनी याची अंमलबजावणी जर चांगल्या पद्धतीने केली तर गावचा विकास, ग्रामपंचायतीचा विकास आणि त्यानंतर जनतेचा विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही. हे एक सगळ्यात महत्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, म्हणजे निवडून दिलं लोकांनी सदस्यांनी काय केलं, तर सदस्यांनी तेच केलं जे मागच्यांनी केलं तेच केलं. आणि म्हणून किती वर्ष सत्ता भोगली याच्यापेक्षा किती वर्ष, त्या वर्षामध्ये मिळालेल्या वर्षामध्ये किती लोकांना आपण अर्थप्राप्ती करून दिली, किती लोकांचे रोजगाराचे प्रश्न मिटवले, किती लोकांचे पोटापाण्याचे प्रश्न मिटवले आणि किती कामं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण केली, यालाच अतिशय महत्व आहे. म्हणून लोकांचा सहभाग याच्यासाठी घेणं खूपच आवश्यक आहे. जर तुम्ही लोकसहभागाविना जर काम करत असाल तर तुमचं शरीर म्हणजे ग्रामपंचायत विना आत्म्या वाचून, म्हणजे शरीर जसं आपण म्हणतो का नाही, विदाउट सोल और बॉडी, म्हणजे आपलं शरीर हे विदाउट आत्म्याशिवाय असतं का नाही, तर आत्मा जर नसेल तर त्या शरीराला महत्व राहत नाही. ते मड म्हणतात त्याला किंवा लाश म्हणतात. तर ग्रामपंचायती जर आपल्याला मड्याप्रमाणे होऊ द्यायची नसेल, ग्रामपंचायतीला जर आपल्याला चांगल्या पद्धतीने बळकट करायचं नसेल, तर तुम्ही किती कामं आणली, किती लाटून खाली, किती मिळून खाली, याला फारसं महत्व राहत नाही. आपला मोठेपणा, किती लोकांना आपण मोठं करू शकलो, किती लोकांना आपण अर्थप्राप्ती करून देऊ शकलो, याच्यावरतीच अवलंबून आहे. विकास 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 म्हणजे नेमका असतो तरी काय, तर दुविधेपासून सुविधेकडे जाणं म्हणजे विकास आहे.
मग दुविधा कोणालाही असो, पशुला असो, प्राण्याला असो, आणि आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण आहे त्या साधनांचा चांगला वापर करून घेतला पाहिजे. आहे त्या साधनांचा. मग आपली साधनं कोणती आहेत? जसं की छत्रपतीने ही तक्रार नाही मांडत बसली की आता माझ्याकडे चांगले हत्यारं नाही आहेत, माझ्याकडे चांगले सैनिक नाही आहेत, किंवा माझ्याकडे चांगले माणसं नाही आहेत, किंवा माझ्याकडे सत्ता नाही आहे, माझ्याकडे मुबलक पैसा उपलब्ध नाही. ह्या गोष्टी ते मांडत बसले नाहीत. त्यांनी इथल्याच स्वराज्यामधल्या, इथल्याच महाराष्ट्राच्या मातीमधल्या दगडा धोट्याचा मातीचा उपयोग करून गड किल्ले उभारले आणि स्वतःला संरक्षण प्राप्त करून दिलं आणि जनतेला सुद्धा संरक्षण देण्याची हमी घेतली. आणि तळागाळातल्या 18 आलुतेदार, 12 बलुतेदार अशा विविध जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन हे स्वराज्य स्थापन केलं. खूप मोठमोठी कामं शेतकऱ्यांसाठी किती मोठमोठी कामं त्यांच्या काळामध्ये झाली. शेतकऱ्यांची व्यथा, शेतकऱ्यांचे प्रश्न किती चांगल्या पद्धतीने सोडवले छत्रपतींनी. त्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इंदूर संस्थान उभा केलं. जिथं माणसांचाच विचार नाही तिथं प्राण्यांचा विचार सुद्धा त्यांनी मांडला. म्हणजे माणसांच्या विकासाकडे लक्ष दिलं. त्यांच्या धर्म, जाती ह्या सगळ्यांना सोबत घेऊन तर काम केलंच, परंतु आपल्या संस्थानामधले पक्षी सुद्धा उपाशी राहू नयेत, प्राणी सुद्धा उपाशी राहू नयेत याच्यासाठी राखीव क्षेत्रांचा विचार केला आणि तशी कामं करून दाखवली. म्हणजे मला हे सांगायचं या माध्यमातून की आपण आहे त्या साधन सामुग्रीचा जर चांगल्या पद्धतीने जर वापर करून घेतला तर नक्कीच एक दिवस जे स्वप्न आपल्या महापुरुषांनी जर बघितलेलं आहे, महात्मा गांधींनी खेड्याकडे चला याच्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. त्यानंतर अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधानामध्ये जी काही अनुच्छेद मांडली, जीविताचा हक्क, संधीची समानता, हे जे काही अनुच्छेद मांडले याच्यामध्ये खूप मोठा उद्दांत हेतू आहे. आणि ह्या हेतूंची जर आपल्याला अंमलबजावणी करायची असते, किंवा रजिया सुलतान असेल, म्हणजे अकबरांनी केलेलं जनतेसाठीचं काम असेल, त्या काळामध्ये त्या राजे व्यवस्थेने जी कामं केली ती कामं ही खरी लोकांपुढे जाणारी कामं होती. आणि आज रोजगार हमी योजना मागेल त्याला काम, मंत्र्याकडे, आमदाराकडे, खासदारांकडे निधीची मागणी करत बसण्यापेक्षा, एक लाचार होऊन त्यांच्या पुढे जाण्यापेक्षा, त्यांना शरण येत बसण्यापेक्षा जर आपण रोजगार हमी योजना प्रशासनाला घेऊन जर चांगली राबवली, लोकांना जर घेऊन गेली, एका हाताशी जोडून जर चांगल्या पद्धतीने जर आपण लोकांचा विश्वास संपादन केला तर काहीच अवघड नाही. एवढ्या महाराष्ट्रामध्ये फक्त 4 गावं फक्त बोटावर मोजणे इतकी आपल्याकडे उपलब्ध आहेत. जसे की आपण पाटोदा ग्रामपंचायत म्हणतो, जसे की राळेगण सिद्धीच्या विषयी बोलतो, आपण हिवरे बाजाराविषयी बोलतो, इतरही गावे अजून भरपूर आहेत, परंतु ही मोजकीच आहे जे की आपण सहज बोटावरती मोजू शकतो. मग एवढा महाराष्ट्र छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं, आपण सुराज्य सुद्धा निर्माण करू शकत नाही, चांगलं राज्य निर्माण करू शकत नाही, गावचा विकास करू शकत नाही. कसं आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस हा ऋणामध्ये जगत असतो, कुणा ना कोणामध्ये उपकारामध्येच जगत असतो. म्हणजे प्रत्येकावर कोणी ना कोणी उपकार हे करतच असतं. म्हणजे कसं आहे, काही लोकांना एक म्हणायचं असतं की आमचे कुणाचे उपकार आम्ही ठेवून घेत नाही. मला एक साध्या पद्धतीने सांगायचं आहे की उपकार आणि उपकाराचे भरपूर असे वांदे असतात. म्हणजे म्हणतात ना की उपकाराचे भरपूर असे वांदे असतात आणि आपण मेल्यावर आपलं पार्थिव कोणाच्या तरी खांद्यावर असतं. म्हणजे मरताना सुद्धा आपल्यावरती कोणतरी उपकार करतं. उपकार हे प्रत्येकाचे आणि ते ऋण आहेत. ह्या प्रत्येक जर ऋणाची परतफेड करायची असेल, जसं की आपण मातृ ऋण, पितृ ऋण, गुरु ऋण वगैरे बरंच नाही, समाज ऋण, आणि जर आपल्याला मातृभूमीचं ऋण जर परतफेड करायचं असेल तर आपल्याला आपली गावं सुंदर करून घ्यावी लागतील. आणि होऊ शकतात. अवघड किंवा अशक्य असं काहीच नाही. फक्त एवढं आहे की पारदर्शकता आणणं, थोडासा प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये आणणं आणि एखादं काम लावून धरणं. मग जनतेचा विरोध होतोय का याच्याकडं 100% हा विरोध होतच असतो, कोणत्या ना कोणत्या कामाशी होतच असतो. परंतु आपला उद्देश जर निर्मळ असेल, त्याच्यामध्ये जर कुणाला फसवणूक नसेल, स्वतःचा स्वार्थ नसेल, तर अशा योजना पूर्ण होतात आणि अशा योजना पुढे जातात आणि अशीच गावं पुढे जाऊ शकतात. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तर याच्या माध्यमातून मला हे सांगायचं की ग्रामपंचायत कुठलीही असो, महाराष्ट्रातल्या कोणत्याही, मी एका ग्रामपंचायतीपुरतं बिलकुल आता इथं बोलत नाही. मला जर बोलायचं असतं तर मी माझ्या पद्धतीनेच माझ्या भागामध्येच मी हे करू शकलो असतो. तर मला वाटतं की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गाव पंचायतीनं हा विचार केला पाहिजे आणि याच विचारानं पुढे त्यांनी मार्गक्रमण केलं पाहिजे. मी फक्त त्याचं एक माध्यम म्हणून मी तुमच्या समोर येत आहे आणि अशाच पद्धतीनं
वेगवेगळ्या विषयावरती आपण एकमेकांशी बोलणारच आहोत, संवाद साधणारच आहोत. जो काही मला सर्वांचे प्रथमतः आभार मानायचे की जो काही पहिला व्हिडिओ जो काही मासिक सभेवरती जो मी बनवला होता, तर त्याला जवळपास 1,500 इतक्या व्ह्यूज आलेले आहेत. म्हणजे 1,500 लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे. आणि माझ्यासारख्या साध्या माणसाला की कशा तरी कष्टातून कशा तरी अडीअडचणीतून मी हा व्हिडिओ तयार करतोय, तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आणि खूप मोठी आहे आणि खूप समाधानकारक आहे. म्हणून रोजगार हमी योजनेवरती माझ्या एका मित्राने मला फोन करून सांगितलं की त्याच्यावरती जमलं तर काही कर, आणि म्हणून मी हा व्हिडिओ तयार करतोय. आणि मला सुद्धा याची गरज होती आणि ती मी करणारच होतो. परंतु आणखीन तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने प्रतिक्रियेने मला एक बळ मिळतंय आणि असंच बळ, असंच प्रेम, असंच पाठीशी राहू द्या अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि जे काही झालं, जे काही वेळ वाकडं, ज्या पद्धतीने मला जमेल, ज्या पद्धतीने मला सांगता येईल त्या पद्धतीने खूप याच्यामध्ये सांगण्यासारखे विषय आहेत. एक एक गोष्टीवरती आपण जर विचार करत असलो, याचा उद्देश जर आपण बघितला या रोजगार हमी योजनेचा उद्देश खूप मोठमोठे उद्देश आहे. याच्यामध्ये वंचित घटकांचं सबलीकरण आहे, महिलांचं सबलीकरण आहे, समानता आहे, लिडरशिप आहे, नेतृत्व संपन्नता आहे, सृजनशीलता आहे, विकासाचे आहेत, सगळ्या भरपूर असे मोठमोठे उद्देश आहेत. आता याच्यावरती जास्त त्यानंतर वेगवेगळ्या समस्या सोडण्याचा प्रश्न भरपूर अशा रोजगार हमी योजनेतून आपण करू शकतो, एवढं या ठिकाणी निमित्तानं मानतो. आणि याचा फायदा सगळ्यांना व्हावा अशी एक अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि मी आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.